आपण ब्रेक नंतर थेट जाऊयात वाशिम मध्ये, कारण तिथे ठाकरे सेना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 1000 कोटीच्या निषेधार्थ ठाकरे सेनेच्या वतीनं पाटणी चौकात आंदोलन करण्यात आलंय। यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळं फासत जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय। यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, तर संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला गेला। ठाकरे सेनेच्या बैठकीला आता 6 खासदारांनी आज दांडी मारली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आता वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघातले खासदार त्यांचा संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळं फासत जोडे मारत हे आंदोलन ठाकरे सेनेकडून पुकारण्यात आलंय। आंदोलन आम्ही याच्या संदर्भात केलेलं आहे की जे गद्दार खासदार संजय देशमुख आज शिंदे गटात त्याचं विलीनीकरण होणार झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने, शिवसेना महिला आघाडी, युवती सेना, युवा सेनेच्या वतीने आज आम्ही त्यांना जोडमार आंदोलन केलेलं आहे। आज आमचीच खंत नसून या 5,90,000 ज्या जनतेने इथं मतदान दिलेलं आहे त्या मतदानाला आज यांनी जी तिलांजली दिलेली आहे, त्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे। उन्हात हातावर भाकरी, बेसन भाकरी खाऊन आमच्या शिवसैनिकाने, सर्व बहुजन समाजातील लोकांनी, सर्वतच मारवाडी समाज असेल, ब्राह्मण असेल, गुजराती असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, माळी समाज असेल, सर्व बहुजन समाज यांनी आपले अहोरात्र मेहनत करून समोरच्या धनदागड्या उमेदवारांनी 100 कोटी खर्च करून फुकटामध्ये संजय देशमुखला आज वाशिम जिल्ह्याच्या शिवसेनेने निवडून दिलेला आहे। तर थेट वाशिम मधून आपले प्रतिनिधी मनोज जयस्वाल आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय की इथे जोरदार घोषणाबाजी ठाकरे सेनेकडून केली जाते। गद्दार आमदाराचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर्स या ठिकाणी लावले गेले। नक्कीच मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जातोय आणि कदाचित महाराष्ट्रातलं पहिले शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत तेही आपल्या खासदाराच्या विरोधात। त्यामुळे मोठा उद्रेक आणि संताप या शिवसेनेकडून खासदाराबाबत व्यक्त होतो आहे। जिल्ह्यात आले तर गाडी चालू असा सुद्धा त्यांनी संताप व्यक्त केला आहे। मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात संजय देशमुख यांना मताधिक्य मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी आमच्याची मतदाराची गद्दारी केली असा सुद्धा आरोप या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहू शकतोय की संजय देशमुखांविरोधात आता वाशिम मध्ये ठाकरे सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय।